1980 साली जे आहे ती मंडल आयोग अहवाल तयार झाला, तो सादर करणार. पण त्याच्या अगोदर 2 वर्ष 78 पासून तो मंडल आयोग नेमण्यात आला, दौरे झाले, सगळे झाले. तिथून त्या आयोगाशी जी नाळ जुळली ती आज ताकायत. आम्ही कुठेही ज्याला असं म्हणता येईल की मंडलच्या विरोधात भूमिका पक्षाच्या वतीने नाही आणि माझ्या वतीने नाही अशी असताना परिस्थिती. कुठलंही आंदोलन यशस्वी व्हायचं असेल त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी प्रामाणिकता ही सगळ्यात महत्वाची. प्रामाणिकता नसेल तर ते आंदोलन काही यशस्वी होत नाही अशी परिस्थिती. तेव्हा ओबीसी समूहामधले ज्या सगळा घटक आहे त्यांनी असणारा स्वतःहून स्वतःला विचारलं पाहिजे की माझं धडसोड धोरण राहिलेलं आहे का. हे धडसोड धोरण जर राहिलं असेल तर मग आपला प्रश्न तसाच कसा लागणार. आता सुद्धा ओबीसी हा एक वेगळा घटक आहे, त्याचं एक वेगळं अस्तित्व आहे, त्याचे असणारे वेगळे प्रश्न आहेत. या जाणीवा ज्या झाल्या पाहिजेत त्या जाणीवाच नाहीत. आणि म्हणून आपल्याला खराखुरा मार्ग जो आहे तो खराखुरा मार्ग आपल्याला सापडत नाही अशी असणारी परिस्थिती. ओबीसीचे जेवढे नेते आहेत ते सगळ्यांनी पहिल्यांदा तपासून बघितलं पाहिजे. कारण मी आता गवाणकरांशी असताना तो अधिकार वापरू शकतो याचं कारण की फार जुने संबंध आहेत. पण आपण ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाची भूमिका काय, त्या पक्षाचीच भूमिका जर विरोधात असेल तर आपण कितीही लढलो, कितीही उपोषण केले, कितीही काही केले तरी त्या पक्षाचीच भूमिका विरोधात असल्यामुळे तो बदलणार नाही. तो बदलला नाही तर मी यानं त्या कार्यानं तो असताना काढून घेण्याच्या मार्गामध्ये लागेल. याचं कारण की मिळवून घेताना मी आता कोणाची नावं घेणार नाही का चुकीचं राहील असं त्या ठिकाणी की ज्यावेळेस हे पूर्ण म्हणजे मी म्हणून म्हटलं की 78 सालापासून म्हणजे जेव्हा मंडल कमिशन स्थापन झालं त्या स्थापनेपासून ते असणारा अहवाल सादर होईपर्यंत 80 साली आणि 80 साली सादर झाल्यानंतर इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या. तर इंदिरा गांधी सत्तेवरती आल्यानंतर मग इंदिरा गांधींना असणारा प्रेशराईज करणं ते सगळं मान्य करणं आणि त्यांनी मग असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा अहवाल पार्लमेंटने मान्य केला पण विधानसभेने मान्य केला हा एक मुद्दा त्यावेळेस उपस्थित केला आणि विधानसभेमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. माझ्या वडिलांचे ते असताना अत्यंत जवळचे मित्र असल्यामुळे दादांना म्हटलं मी तुम्ही काय करणार आहे. अहवाल थोडी चर्चेला द्यायचा असतो, ठराव झाला म्हणून सांगून द्यायचा. तर म्हणलं काय ठराव ना मंजूर म्हणजे दादा थोडी चर्चा तर झाली पाहिजे.
अशा चर्चा करायच्या नसतात. राजकारणाचा पहिला धडा शिक, चांगलं गोष्ट आहे. अंगावरचे काही ओढून घ्यायचं नसतं. म्हणजे हा जो सगळा सांगण्याचा हेतू आहे त्याच्यामध्ये की पक्ष हा जर बरोबर असेल तर प्रश्न सोडवले जातात. आता तुमच्या बरोबर कोण आहे? मला एक तरी पक्ष दाखवावा की तुमच्या बरोबर हा पक्ष. एकही नाही. जे मंडलसाठी लढले ते इथलं असताना मार्क्सवादी होते ते लढले, समाजवादी होते ते लढले, आंबेडकरवादी होते ते लढले. आता त्या काळापासून आजच्या काळामध्ये आपण असताना पाहिलं इतक्या सगळ्या ओबीसीने याच पक्षांना संपवण्याचं भूमिका घेतली. आज बिचारे ते संपले. कम्युनिस्ट फक्त असताना केरळमध्ये राहिलेले आहेत, उरलेल्या ठिकाणी कामगार चळवळी चालवतात, नाहीतर दुसरं नाही. समाजवादी तर पूर्णपणे म्हणजे संपल्यासारखंच जमा आहे अशी असणारी परिस्थिती आहे. जे विचाराने आपल्या बाजूने आहे त्यांच्याबरोबर आपण असताना राहिलो तर आपलं असणारं आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी होतं, नाही तर होत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.